हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती स्वागत आहे. तर मंडळी, मी आत्ता चालली आहे मल्टीमीडियामध्ये. तर जे खूप मोठं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. लक्झेंबर्गमध्ये जर इलेक्ट्रॉनिक्सची वस्तू घ्यायची असेल तर हायफाय किंवा मल्टीमीडिया हे दोन चांगले ऑप्शन आहेत. खूप मोठे स्टोअर आहेत. तर मी आता तिथे चाललेली आहे कारण मला एअर फ्रायर घ्यायचा आहे. तर मी ऑनलाईन चेक केलेला आहे की मला कोणता मॉडेल नंबर घ्यायचा आहे. ते पण तिथे जाईपर्यंत तो राहतो आहे की नाही माहीत नाही आहे. जर असेल तर मी परचेस करणार आहे, नाहीतर मग बघू कसं होतं आहे. ते तिथे अजून दुसरे ऑप्शन असतील तर आपण दुसरा परचेस करूया, जर चांगली डील असेल तर. कारण आता समर सेल चालू आहे, त्यामुळे ते इलेक्ट्रॉनिक्सच्या पण बऱ्याच गोष्टींवरती सेल चालू आहे, डिस्काउंट आहे. त्यामुळे म्हटलं घेऊन टाकूया. कारण एअर फ्रायर वापरल्यामुळे बऱ्याच तेल जे आपण जेवणामध्ये वापरतो तो खूप प्रमाण कमी होतं त्याचं. म्हणून म्हटलं घेऊनच टाकूया जर चांगल्या ऑफरमध्ये भेटला तर मी माझ्या मिस्टरांनी मला जो ड्रायर दिला बघा डायसनचा, तिथूनच घेतलेला आहे. त्याच मल्टीमीडियामधून घेतलेला आहे, त्या स्टोअरमधून घेतलेला आहे. तर म्हटलं आता चालली आहे तर तुम्हालाही दाखवूया की आता इथे कशा छान छान गोष्टी असतात बघा, डिस्काउंटमध्ये भेटतात त्या. तर जाऊया आता आपण. इथे मी कार सेंट्रलला जाणार आहे. इथून मला 2दा बस चेंज करायची आहे आणि नंतर तिथून मी इंडियन स्टोअरला जाणार आहे. तर चला जाऊयात, बघूयात आता कसं भेटतंय ते. तर मी आता पोचली आहे गारला. उशीर झाला मला खरं यायला. पाठीमागच्या बसमधून उतरेपर्यंत पुढची बस गेली आणि 20 मिनिटानंतर मला दुसरी बस भेटली. तर आता जाऊया. मी आता आहे मल्टीमीडियाच्या खाली, मीडिया मार्टच्या खाली. तर आतमध्ये जाऊया आणि बघूया आता काय काय भेटतंय का नक्की. मी आता आहे बघा बाहेरच आहे त्याच्या आणि आतमध्ये चालले. तर हे बघा, हे आहे मोठं शॉप आणि इथे आहेत एअर फ्रायर. तर हा आहे ना, हा 277 युरोचा आहे काहीतरी, फिलिप्सचा. मोठा आहे खूप आणि असे भरपूर आहेत. तर हा आहे तो 2 कंटेनरचा आहे बघा. एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. याची प्राईस काहीतरी 195 युरो आहे. आणि हा सुद्धा आहे, हा पण 2 कंटेनरचा आहे. वर खाली आहे फिलिप्सचा. तर 186. भरपूर आहेत. मी जो बघितला होता तो आता बघूया भेटतोय का. हा निंजाचा बघा कितीला आहे, 229ला. निंजा खरं खूप चांगला आहे, म्हणजे फिलिप्स वगैरे ह्या बाकीच्या कंपन्यांपेक्षा ना निंजा खूप चांगला आहे. याचे बटन साईडला दिलेले आहेत. याचे काहींचे असे वर दिलेले आहेत ना, वरती असे डिस्प्ले, तसे याचे साईडला दिलेले आहेत. हा आहे 97चा, पण हा वेगळीच कंपनी आहे कोणती तरी. हा डोमोचा आहे बहुतेक, नाही आहे, गेलेला असावा. हा 109चा आहे, प्रिन्सेसचा म्हणून. तर मला निंजाचा पाहिजे होता जो मी बघितला होता तो. असंच आहे पण जर खूप छान आहे तो. इकडे खाली पण आहेत बघा. वेगळ्याच कंपनी आहेत त्या. खरं कोणताही इलेक्ट्रॉनिक्सचं जर गोष्ट घ्यायची असेल ना तर ती चांगल्या कंपनीचीच घेतलेली बरी असते. इकडे पण आहेत. हा 199चा आहे फिलिप्सचा. हा काहीतरी 91चा आहे, विंडोचा आहे बघा, फिलिप्सचा. मी भरपूर व्हिडिओ बघितले त्याचे. 2000 सिरीजचा आहे. आणि बघूया आता, मला खरं निंजाचा पाहिजे. हा एक वेगळाच आहे, काही समजत पण नाही आहे कसा आहे तो. 119ला आहे. खरं मला असाच पाहिजे, पण निंजाचा पाहिजे. जो मी ऑनलाईन बघितला होता तो बहुतेक गेलेला असावं, कारण ऑफर चालू आहे त्यामुळे भरपूर लोक घेतात. त्यामुळे आता बघू, आता ॲमेझॉनवरून ऑर्डर करावे लागेल. मला जो एअर फ्रायर पाहिजे होता तो भेटला नाही आहे, तो गेलेला आहे. मी विचारलं तर ते म्हणले ते आधीच त्यांनी बुक केला होता, त्यामुळे त्यात लगेच घेऊन पण गेले. ॲक्च्युली मी यायच्या आधी बुक करायला पाहिजे होता, नंतर इथे येऊन डायरेक्ट परचेस करायला पाहिजे होता, पण खरं माझं चुकलं. आता बघू मग काय होते. ऑनलाईन ऑर्डर करावा लागेल तेव्हा भेटेल तो. खूप छान आहे तो. ऑर्डर केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच तो सुद्धा. तर आता जाऊया बाहेर, कारण मला आता ग्रोसरी घ्यायची आहे. तर हे बघा, हे पुढचं समोरचं गार स्टेशन आहे आणि हॉटेल आहे. नवीन हॉटेल झालेलं आहे आत्ता रिसेंटली. खूप छान हॉटेल आहे, मोठा आहे.
आणि भरपूर लोकांना कसं इथून बरं पडतं, कारण इथून ट्रेन आहे डायरेक्ट बाहेर जर कंट्रीमध्ये जायचं असेल किंवा इथे फिरायचं असेल तर खूप छान आहे. तर आता इथून इंडियन स्टोअरला आतमध्ये जाऊया. समोरून रस्ता आहे, रोड क्रॉस करावा लागेल. ग्रोसरी घेऊन घरी आल्यानंतर बराच वेळ झाला होता. आल्यानंतर छान असा चहा पिला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मला बटाट्याची भाजी आणि अख्खा मसूर बनवायचा होता. तर मी आज म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीने जरा बटाट्याची भाजी बनवूया, म्हणून मी याच्यासाठी एक मसाला बनवायला घेतलेला आहे बघा. तर मी एका पॅनमध्ये धने, जिरे, बडीशेप, लाल मिरची आणि जे आपले कढीपत्त्याचे पानं असतात ना, सगळं भाजून घेतलेलं आहे ते क्रिस्पी होईपर्यंत. आणि हे मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं. जर जास्त गॅस मोठा झाला तर सगळे मसाले भाजून ना ते परत बारीक केल्यानंतर ते भाजी कडू लागू शकते. त्यामुळे नॉर्मली फक्त थोडंसं भाजून घ्यायचं. आणि इकडे भाजून झाल्यानंतर मी एका मिक्सीमध्ये हे सगळं बारीक करून घेणार आहे, एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर आता मी इकडे बघा एका पॅनमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी दिलेली आहे. आणि जी आपण पावडर बारीक केली होती ती पावडर याच्यामध्ये टाकून ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यासाठी सुद्धा ना गॅस एकदम कमी आचेवरतीच, म्हणजे एकदम मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, जेणेकरून हा मसाला करपणार नाही. आणि मी आधी बटाटे सगळे उकडून घेतले होते, ते फक्त कट करून याच्यामध्ये टाकलेले आहेत, एकदम छोट्या छोट्या साईजमध्ये कट केलेले आहेत. आणि ही सगळी भाजी अशी मिक्स करून घ्यायची. जास्त याच्यासाठी काही करावं लागत नाही. या मसाल्यामध्ये सुद्धा भाजी खूप छान होते. मी प्रत्येक वेळी कसं लाल तिखट असतं ना ते टाकून भाजी बनवायची, पण ह्या वेळेला म्हटलं जरा थोडंसं वेगळं काहीतरी बनवून बघूया, कारण मी पण असे यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले होते. तर म्हटलं आज अशा पद्धतीने बनवून बघूया. तर खूप छान प्रकारे भाजी होती. तर आता भाजी सगळी मिक्स करून झाल्यानंतर मी थोडंसं मीठ वरून घातलेलं आहे. मीठ घालून त्याच्यावरती छान अशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान भाजी दिसते, एकदम स्पायसी. तर तुम्ही अशी एकदा भाजी बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. तर आता भाजी आपली पूर्णपणे ओके झालेली आहे. आणि आता मला अख्खा मसूर बनवायचा आहे. तर जेव्हा आपण अख्खा मसूर बनवतो ना, तर त्याच्यामध्ये नेहमी जास्त कांदा वापरण्याचा प्रयत्न करायचा, कारण कांदा जेवढा जास्त घालेल तेवढा अख्खा मसूर टेस्टी होतो. आता मी इकडे बघा एक मोठा कांदा घेतलेला आहे. आणि हा कांदा कट करताना ना उभ्या स्लाईसमध्ये कट करायचा आहे, कारण जर आपण छोटा कांदा जर अख्ख्या मसूरमध्ये घातला ना तर तो दिसून येत नाही. त्यामुळे मोठ्या स्लाईसमध्ये, जसे आपण भजी करताना त्याच्यामध्ये कांदा घालतो ना, तशा साईजमध्ये हा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे खूप छान होती भाजी. आणि मी आता बघा इथे सगळा असा कांदा कट करून घेतलेला आहे. आणि पूर्णपणे कट करून झाला ना तर पूर्ण ते त्याचे जे स्लाईस असतात ना पूर्ण असे वेगळे करून घ्यायचे, सेपरेट करून घ्यायचा कांदा. त्यामुळे भाजायला पण चांगला होतो. ठीक आहे, तेलामध्ये सुद्धा होतो सेपरेट, पण मी आत्ता आधीच असा सेपरेट करून घेतलेला आहे, ज्यामुळे तो लवकर भाजला जाईल. त्याच्यानंतर मी इथे बघा एक मोठा टोमॅटो घातलेला आहे. आता टोमॅटो नेहमी चांगला लाल असलेला पिकलेला टोमॅटो घालायचा. कच्चा टोमॅटो कधीही अख्ख्या मसूरमध्ये वापरायचा नाही. कायम पिकलेला, जेवढा जास्त पिकलेला टोमॅटो असेल ना चांगला, फ्रेश टोमॅटो असेल तेवढा चांगला असतो. तर मी आता हा टोमॅटोसुद्धा असा उभ्या स्लाईसमध्ये कट करून नंतर तो छोटा छोटा कट करणार आहे, जेणेकरून तो मसाल्यामध्ये पूर्णपणे विरघळला जाईल. इकडे माझा कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे कट करून झाला. आता मी एका छोट्या पॉटमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा हा सगळा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. मी मगाशी जसं सांगितलं होतं तसा बघा मी हा कांदा पूर्णपणे सेपरेट करून घेतलेला आहे. आता हा लवकर भाजला जाईल. आता हा हळूहळू भाजल्यानंतर याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्त्याशिवाय तर आपल्या जेवणाला अजिबात टेस्ट येत नाही. कोणतीही भाजी असली की आपला कढीपत्ता हा मेन असतो. तर आता हा सगळा मसाला भाजून झाल्यानंतर सगळा मसाला भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये जिरे आणि मोहरी अशी तेलामध्ये टाकलेली आहे. ते छान असं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि आपली जी मोहरी असते ती चांगली फुटली की चांगला फ्लेवर येतो जेवणाला. जिरे मोहरीसुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट असते आपल्या प्रत्येक जेवणामध्ये. तर हे सुद्धा सगळं मी असं एक जीव होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये ना मी टोमॅटो टाकणार आहे.
आता मी याच्यामध्ये ना टोमॅटो टाकून घेते आणि सगळं छान असं भाजून घेते. आता कसं होतं, टोमॅटो जास्त पिकलेला आहे त्यामुळे तो लवकरच तेलामध्ये विरघळला जाईल आणि कांदा तर खूप छान पद्धतीने भाजून झालेला आहे. तर आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. मी कुणाचं तरी ऐकलं होतं की जेव्हा आपण असा मसाला भाजतो ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि त्या पाण्याने तो पूर्ण मसाला जो असतो तो विरघळायला मदत होते. आता हे सगळं थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर मी याला ना एक 2 ते 3 मिनिट ना मीडियम गॅसवरती असंच झाकून ठेवणार आहे, जेणेकरून आतमध्ये जे वाफ असते ना त्याच्यामुळे त्याला जास्त पाणी सुटतं. मीठ तर ऑलरेडी आपण टाकलेलंच आहे आणि मसालाही चांगला शिजून निघतो. तर आता हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असा मसाला शिजलेला आहे आपला. तर हे सगळं शिजल्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि आपलं जे घरातलं लाल तिखट असतं ते मी टाकून ना सगळा मसाला परत एकदा छान असा भाजून घेतलेला आहे. थोडंसं अद्रक लसणाची पेस्टसुद्धा ॲड करायची, कारण मी आधी जे मसाले टाकले होते त्याच्यामध्ये मी कुठेही लसूण वगैरे घातला नाही, त्यामुळे अद्रक लसणाची पेस्ट माझ्याकडे होती त्यामुळे मी ते वरूनच टाकलेली आहे. आणि हे सगळं भाजून झाल्यानंतर आता इथे लाल तिखट हळद टाकल्यानंतर ना हे 2 ते 3 मिनिट असंच हलवून घ्यायचं, जेणेकरून जे आपलं लाल तिखट असतं त्याच्यामुळे जास्त तेल सुटतं आणि आपली भाजी चांगली होते. आता हा सगळा मसाला भाजल्यानंतर मी याच्यामध्ये अख्खा मसूर ओतलेला आहे बघा. तर मी आधीच कुकरला शिजवून घेतला होता, याला फक्त मी आत्ता फोडणी दिलेली आहे. तर असं फोडणी दिल्यावर पण चांगला होतो अख्खा मसूर. काही लोक डायरेक्टली कुकरमध्ये शिजत घालतात, तर मी अशा पद्धतीने बनवलेला आहे. तर बघा, इकडे आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे. आता मी याच्यामध्ये आधीच मीठ टाकलं होतं, थोडंसं वरून मीठ टाकलेलं आहे, कारण थोडासा मसाला भाजताना मी टाकलेला आणि वरून छान अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे. आता फक्त मी 2 मिनिट याला असाच मीडियम गॅसवरती ठेवणार आहे, जेणेकरून सगळा मसाला आणि अख्खा मसूर एकदम छान असा मिक्स होऊन तयार होईल, एकदम छान अशी टेस्ट येईल. तर आता माझं सगळं जेवण तयार झालेलं आहे आणि आम्ही आता संध्याकाळचं जेवण करतो. तर सगळेजण जेवायला या. तर आता वाजलेले आहेत 9:30 आणि आम्ही आलो एकदा चालायला. तर आमचं दररोजचं आता रुटीन झालेलंच आहे की संध्याकाळचं जेवण झालं की चालायला यायचं. तर आज आम्ही इकडे आलो आहे बघा, इकडे पाठीमागे सगळ्या गाई चरतात. इकडे चालायला आलो आहे. तर म्हणलं आज इकडे जाऊया, कारण आज जरा लवकर बाहेर पडलो. दररोज जरा उशिरा बाहेर पडतो, आज म्हटलं ऊन आहे थोडंसं तर लवकर बाहेर पडूया. पण खरं सांगू का, आज जरा थंडी वाजते सकाळपासूनच. आज जरा उन्हात जरी गेलो ना तरी थंडी वाजत होते आणि आत्ता पण खूप जास्त थंडी वाजते. तर म्हटलं आता लवकरात लवकर घरी जाऊया आणि मस्तपैकी झोपूया, कारण जेवण पण छान झालेलं आहे आज. भरपूर छान असं मस्त असं जेवण बनवलेलं आणि म्हटलं फिरून आता घरी गेल्यावर पण कंटाळा येईल, तर आता झोपायचं. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि भेटू लवकरच अशाच एका छान अशा न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.